भारताचं विभाजन होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली तेव्हापासून त्यांच्या इतिहासाची सुरुवात. अवघ्या 7 ते 8 दशकांचा इतिहास असलेल्या पाकिस्तान कायम भारताला पाण्यात पाहतो. पाकिस्तानची निर्मितीच धर्मावर आधारित स्वतंत्र देश यावर झाली. त्यामुळे स्वातंत्र्य, विकास, लोकशाही याचा गंध त्यांना मुळीच नाही. भारतानं काही केलं की त्याची कॉपी करायचा प्रयत्न नेहमीच पाकिस्तान करतं. त्यामुळे सोशल मीडियावरती देखील भारतानं असं केलं, आपल्याकडं असंच आहे अशी ओरड पाकिस्तानची जनता देखील करत असते. मात्र भारताची कॉपी करण्याच्या नादात पाकिस्तान कायमच तोंडघशी पडतं. पहलगाम इथं झालेल्या घडामोडीवेळी पाकिस्तान देखील असंच काही केलेलं आहे. 22 एप्रिलला पहलगामच्या बैसरन व्हॅलीत दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करून 28 पर्यटकांचा जीव घेतला. भारतानं हा दहशतवादी हल्ला हलक्यात न घेता भारतातील दहशतवादी कृत्यांमागे असलेल्या पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. भारतानं सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान विरुद्ध 5 मोठे निर्णय घेतले. यातला सर्वात मोठा निर्णय म्हणजे पाकिस्तान सोबत असलेला सिंधू पाणी वाटप करार स्थगित करणं. त्यानंतर पाकिस्ताननं देखील भारताचं अनुकरण करत आपली राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक बोलवली आणि धडाधड काही निर्णय घेतले. भारत आता हल्ला करणार या भीतीनं पाकिस्ताननं आपली एअर स्पेस भारतीय विमानांसाठी बंद केली. भारतानं बालाकोटवर एअर स्ट्राईक केला होता. पुन्हा असा हल्ला होईल या भीतीनं पाकिस्ताननं हे पाऊल टाकलं. भारतानं सिंधू पाणी वाटप करार स्थगित केला आणि याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्ताननं देखील सिमला करार स्थगित करणार अशी धमकी दिली. ज्यावेळी पाकिस्ताननं सिमला करार स्थगित करणार असल्याची घोषणा केली त्यावेळी भारतातील अनेक जाणकार आणि परराष्ट्रविषयक धोरण ठरवणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य नक्कीच उमटलं असेल. कारण पाकिस्ताननं सिमला करार स्थगित करण्याचा भारताला मोठा फायदा होऊ शकतो. आता हा फायदा कसा होऊ शकतो हे जाणून घेण्यासाठी आधी आपल्याला 1972 मध्ये झालेला हा सिमला करार नेमका काय ते समजून घेणं गरजेचं आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिमला करार हा 1972च्या जुलै महिन्यात झाला होता. या करारावर दोन्ही देशांचे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि जुल्फिकार अली भुट्टो यांच्या स्वाक्षरी आहेत. हा करार 1971 मध्ये पाकिस्तान युद्ध हारल्यानंतर करण्यात आला होता. यानंतरच बांगलादेशची निर्मिती झाली होती. हा करार दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये स्थैर्य यावं आणि दोन्ही देशांमध्ये शांतता नांदावी यासाठी करण्यात आला. या करारात दोन्ही देश आपापसातले मुद्दे हे द्विपक्षीय पद्धतीनं सोडवतील. हा करार संयुक्त राष्ट्रामध्ये पास करण्यात आलेल्या काश्मीरच्या ठरावाची जागा घेईल. जेव्हापासून सिमला करार झाला तेव्हापासून दोन्ही देशामध्ये छोट्या मोठ्या लढाई सोडल्या तर मोठं युद्ध झालेलं नाही. यावरूनच या कराराचा प्रभावीपणा सर्वांच्याच लक्षात येईल. या करारात असंही नमूद करण्यात आलं होतं की दोन्ही देश हे ताबा रेषेच्या मागे जातील आणि एकमेकांच्या भूभागाचा आदर करतील. आता पाकिस्ताननं हा करार स्थगित केलाय असं म्हटलं जात आहे. पाकिस्ताननं हा करार स्थगित केल्यानं याचं प्रामुख्यानं भारताला 3 फायदे होतील असं जाणकार सांगत आहे. सिमला कराराच्या कलम 4चं सेक्शन 1 आणि 2 मध्ये अत्यंत महत्वाचं आहे. सेक्शन ए मध्ये भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यानं आपापल्या आंतरराष्ट्रीय सीमारेषेच्या आत राहायचं असं ठरवलं होतं. तर सेक्शन 2 मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये 17 डिसेंबर 1971 पासून शस्त्रसंधी लागू करण्यात आले आहे. दोन्ही देशांना पूर्वग्रह न बाळगता एकमेकांची सध्याची स्थिती मान्य करायची आहे. कोणताही देश स्वतःहून याचं उल्लंघन करणार नाही. दोन्ही देशांमधील मतभेद पाहता दोन्ही देशांच्या सैन्यांना या प्रत्यक्ष सीमारेषेचं उल्लंघन करणं टाळावं असा उल्लेख या करारामध्ये करण्यात आला आहे. आता पाकिस्ताननं सिमला करार स्थगित केलाय. त्यामुळे प्रत्यक्ष ताबारेषेच्या वैधतेबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. आता दोन्ही देश, विशेष करून भारत, प्रत्यक्ष ताबारेषेच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये बदल करण्यासाठी पावलं उचलू शकतो का? विशेष म्हणजे इतिहासात पाकिस्ताननं सिमला कराराचं उल्लंघन केलं होतं. 1984 मध्ये पाकिस्ताननं सियाचीन ग्लेशियर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला होता. हा भूभाग कराची करारानुसार भारताच्या हद्दीत येतो. याच्या प्रत्युत्तरात भारतानं मेघदूत ऑपरेशन लॉन्च केलं होतं. त्यानंतर भारतानं सियाचीनवर आपलं संपूर्ण नियंत्रण पुन्हा मिळवलं. आता पाकिस्ताननं सिमला करार स्थगित केल्यानं
दोन्ही देशांना प्रत्यक्ष ताबा रेषा अर्थात LOC मानण्याचं बंधन असणार नाही. आता सिमला कराराच्या पहिल्या कलमाच्या दुसऱ्या सबसेक्शन नुसार दोन्ही देशांनी त्यांचे मतभेद हे शांततेच्या मार्गाने द्विपक्षीय वाटाघाटी करून सोडवायचे आहेत. कोणत्याही समस्येवर अंतिम तोडगा निघेपर्यंत दोन्ही देशांनी स्वतःहून कोणतीही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करू नये. त्याचबरोबर या संबंधी शांतता आणि सौहार्द बिघडवणारी कोणतीही कृतीचं आयोजन, त्याला सहाय्य किंवा प्रोत्साहन करू नये असा देखील करार यामध्ये करण्यात आला आहे. पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांनी त्यांच्यातील मतभेद हे शांततेनं सोडवायचा असा सिमला करारात उल्लेख आहे. आता सिमला करारच स्थगित झाल्यानं भारत कोणत्या कराराचं उल्लंघन न करत सैन्य मोहीम करण्यास मोकळा आहे असं म्हटलं जातं. सिमला करारात अजून एक महत्वाची गोष्ट नमूद करण्यात आली होती. भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश आपले मतभेद द्विपक्षीय वाटाघाटी करून सोडवायचे आहेत. मात्र याचा पाकिस्तानने कधी आदर केला नाही. ज्यावेळी करार झाला त्या दशकात जागतिक स्तरावर पाकिस्तानला मोठ्या देशांचा पाठिंबा होता. मात्र आता परिस्थिती बदलली असून भारताचा प्रभाव वाढलाय. अमेरिका, इस्रायल, पश्चिम आशिया आणि युरोपियन देश भारताची बाजू उचलून धरत आहेत. त्यामुळे जागतिक राजकारणात पाकिस्तान एकटा पडलाय. दुसरीकडे पाकिस्तानातली अस्थिरता पाहून चीन देखील भारतासोबतचे संबंध सुधारण्याच्या दिशेनं पाऊल टाकत आहे. ही सर्व परिस्थिती पाहिली तर पाकिस्ताननं सिमला करार स्थगित करून भारताला एक प्रकारे रान मोकळं करून दिले असं म्हणण्यात काहीही वावगं नाही. त्यामुळं पाकिस्ताननं भारताच्या सिंधू पाणी वाटप करार स्थगितीच्या निर्णयाचं प्रत्युत्तर सिमला करार स्थगितीनं दिल्यानं स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतलाय. जरी भारताला याचा फायदा होणार असला तरी याचा परिणाम दोन्ही देशांवर कसा होईल याचं उत्तर येणारा काळच देईल.